सगळ्या व्ह्युअर्सना बोलवतो, सगळ्यांना नमस्कार म्हणतो, सगळ्यांचं स्वागत आणि चंद्रशेखर टिळक सरांचंही स्वागत. आणि सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सर, हे जे आर्थिक वर्ष सुरू झालं, या वर्षभराचं आपण जे काय हायलाइट मानतो आहे की या वर्षाचं वैशिष्ट्य जर मला तुम्ही विचारलं की आशुतोष या वर्षाचं वैशिष्ट्य तुझ्या नजरेमध्ये काय, जगातले 60% लोक या ना त्या प्रकाराने इलेक्शन मध्ये चालले आहेत. रशियाच्या लोकांनी वोट केलं, अमेरिकेच्या लोकांनी वोट केलं, भारताचे लोक वोट करणार आहेत, इंग्लंडचे लोक वोट करणार आहेत आणि युरोपियन युनियन मधले जवळपास सगळे लोक या ना त्या माध्यमाने वोट करणार आहेत. युक्रेनमध्ये वोट होणार आहे. त्यांच्या युद्धाच्या परिस्थितीमध्ये काय होतं, तैवाननी त्यांचा लीडर निवडला, तो सगळ्यात एक्स्ट्रीम इंडिपेंडंट माणूस निवडला आणि आपल्या ओपेक प्लसच्या मीटिंग मध्ये तेलाचे भाव वाढवण्याचा प्रयत्न करून देखील भाव वाढत नाहीयेत. धातूंचे भाव वाढायला चालले आहेत. स्वतःच्या सँक्शन्सला बाजूला सरकवण्याचा प्रयत्न म्हणून रशिया सोन्याची खाणी सुरू करते आहे. सोन्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. सर, हे आर्थिक वर्ष नेमकं काय आहे, म्हणजे मी समजून घेण्याचा जेवढा प्रयत्न करतोय तेवढं हे गोंधळात टाकतंय मला. युअर व्ह्यू. 2024-25 म्हणजे साधारणपणे 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 असा विचार करायचा झाला तर एका वेगळ्या अर्थाने आणि एका वेगळ्या पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जसे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट, ज्याला आपण मराठीमध्ये ट्रेड ब्लॉक्स म्हणतो, अशा पद्धतीची रचना जर निर्माण झाली तर मला जरा सुद्धा आश्चर्य वाटणार नाही. त्याची 2-3 उदाहरणं किंवा कारणं दोन्ही म्हणता येईल. हे आत्ता तुझ्या प्रश्नामध्ये आणि प्रास्ताविकामध्ये होते. केवळ त्या राष्ट्राच्या निवडणुका असं म्हणून त्या सगळ्या निवडणुकांकडे बघणं हे अत्यंत चुकीचं ठरेल, ही गोष्ट लक्षात घेऊ. म्हणजे एकमेकांच्या देशातल्या निवडणुकांबद्दल एकमेकांना कुतूहल असणं हे अत्यंत साहजिक आहे. परराष्ट्रीय व्यवहारांचा तो पाया असतो किंवा परराष्ट्रीय संबंधांचा तो पाया असतो. पण अशी इतकी मोकळेपणाने एकतर्फी भूमिका घेणं हे यावेळचं खरं वैशिष्ट्य आहे. म्हणजे तू आत्ता जसं म्हणालास की रशियामध्ये पुतीन आत्ता नुकतेच राष्ट्राध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून आले. आता ते जे काही झालं त्याला निवडणूक म्हणायची की नाही याच्यावरती चर्चा वाद जरूर होऊ शकतात, कारण ती जी काही निवडणूक होती ती गंमत जम्मतच होती. पण मुळातच रशियामध्ये पुतीननं ते स्वतः त्यांच्या आयुष्यभर राष्ट्राध्यक्ष राहतील अशी निवडणूक कायद्यात दुरुस्ती केलेलीच आहे. त्याच्याबद्दल काही आपल्याला करता येत नाही. निवडणूक अशी होवा तशी होवं, निवडणूक झाली ही गोष्ट नक्की आहे. अशा परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घेऊ की निवडून आल्या रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीनने केलेलं विधान असं आहे की अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये ट्रम्प पेक्षा बायडेन निवडून आले तर जास्त सोयीचं जाईल, जास्त चांगलं होईल. कारण बायडेन यांना ट्रम्प पेक्षा जास्त अनुभव आहे. आता जास्त चांगलं होईल असं त्यांना म्हणायचंय की जास्त सोयीचं होईल त्यांना म्हणायचंय. ह्याच्यामध्ये जो कळीचा मुद्दा आहे बरोबर तोच 2024-25च्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं आणि वर्षाचं वैशिष्ट्य असेल, हे लक्षात घेऊ. कारण आज कितीही नाही म्हटलं तरी रशिया अमेरिका अशी बायपोलर सिस्टम जरी राहिलेली नसली तरी या ना त्या प्रकारे या ना त्या कारणाने त्या दोन गोष्टींचा संदर्भ आजही राहतो. अन्यथा युक्रेन आणि रशियाचं काय झालं याच्यामध्ये अमेरिकेला स्वारस्य असण्याचा काडीचा इंटरेस्ट नाहीये. एकमेकांना कायमचं नामोहरम करण्याचा प्रयत्न करण्याची पराकाष्ठा करणारं वर्ष अशा भाषेमध्ये 2024-25 हे वर्ष राहील. त्याला केवळ 1914 ते 1918 किंवा 1938 ते 1945 या काळात घडलेली दुसरी महायुद्ध आणि त्यांचे परिणाम इतकीच पार्श्वभूमी नाहीये. आता असं लक्षात आलेलं आहे की एकमेकांच्या बाजारपेठा खाण्याचे त्या प्रयत्नांमध्ये आहेत आणि मग या प्रक्रियेत दर प्रसंग परत्वे त्यांचे पार्टनर बदलतात. म्हणजे कधी काळी रशिया आपल्या काही प्रकरणामध्ये रशिया आपल्या बरोबर असेल, काही प्रकरणात रशिया आपल्या विरुद्ध असेल, काही प्रकरणात अमेरिका भारताच्या बरोबर असेल, काही प्रकरणात अमेरिका भारताच्या विरुद्ध असेल. असे वेगवेगळे प्रवाह, मतप्रवाह, म्हणजे ज्याला आपण संधी साधूपणा म्हणतो, प्रसंग परत्वे बदललेली भूमिका म्हणतो, हे 2024-25चं प्रचंड मोठं वैशिष्ट्य असेल. आणि एकाच वेळेला लष्करी, राजकीय आणि आर्थिक
यांची एकमेकांशी सांगड घालत हे सगळे प्रकार होत राहतील. मगाशी तू जो सोन्याचा उल्लेख केलास ते सोन्याचे भाव वाढण्यामागे हे त्याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे की सोनं हे गणित असं आहे की आंतरराष्ट्रीय अर्थकारणामध्ये नेहमीच सोन्याच्या बाजाराकडे पार्किंग प्लेस म्हणून पाहिलं जातं. अर्थव्यवस्थेमध्ये जी काही एक लिक्विडिटी असते, जी काही एक तरलता असते किंवा एक्सेसिव्ह टेम्पररी इन्व्हेस्टिबल सरप्लस असतो, हा नेहमी सोन्यामध्ये गुंतवल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. अगदी करोना ज्या वेळेला देश जगभरामध्ये थैमान घालत होता त्यावेळेला जगातल्या 100हून जास्त राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांनी, कारण मालाची वाहतूक करता येत नव्हती, माणसांची वाहतूक करता येत नव्हती, म्हणजे ते कच्चा माल पक्का माल दोन्ही अर्थी रॉ मटेरियल आणि फिनिश प्रॉडक्ट होतं, पण अर्थव्यवस्थेमध्ये तरलता होती, ती त्यांनी एक रकमी सोन्याकडे वळवली आणि नंतरच्या काळात ती टप्प्याटप्प्यांनी विकत गेले. हे जे 20 साली झालं त्याची वेगळ्या अर्थी वेगवेगळ्या काळामध्ये घडणाऱ्या घटना म्हणून पाहावं लागेल. कारण मगाशी तू इस्रायलचा उल्लेख केलास तर खरं सांगायचं म्हणजे आज जगामध्ये 5 वेगवेगळ्या ठिकाणी युद्धजन्य परिस्थिती आहे. काही ठिकाणी प्रकट आहे, काही ठिकाणी छुपी आहे. त्याच्यामध्ये जो उल्लेख करायचा राहिला होता त्याचे एक सगळ्यात महत्वाचा ट्रिगर आत्ता असा आहे की पाकिस्तानची असलेली परिस्थिती केवळ आपल्या भूराजकीय परिस्थितीमुळे तो आपला शेजारी आहे अशातला भाग नाही. पाकिस्तानमध्ये आता जी निवडणूक नुकती होऊन गेली आहे, कारण मगाच्या उदाहरणांमध्ये तेही एक उदाहरण राहिलं होतं, नाव घ्यायचं राहिलं होतं, तर पाकिस्तानमध्ये नव्यानं आता निवडणुका होऊन सरकार जन्माला आलं अशातला भाग नाही. ते इतकं अस्थिर आहे की ते नेमकं सरकार कोणाचं, कोणत्या पक्षाचं, कोणत्या लष्कराचं, अशी ती गणित आहेत. आणि अशा वेळेला सगळ्यात महत्वाचा 2024-25 मधला महत्वाचा जो मुद्दा कुठचा असेल तर तो हा आहे की या सरकार भारताविरुद्ध केव्हा घोषित किंवा अघोषित मोठ्या प्रमाणावरती युद्ध करेल. मी वॉर मॉंगरिंग करत नाहीये, परंतु आजपर्यंतचा पाकिस्तानचा इतिहास असा आहे की त्याला जर स्थैर्य मिळवायचं असेल, कुठेतरी राष्ट्रीय मतैक्य मिळवायचं असेल तर भारताची कुरापत काढणं याच्या वाचून गत्यंतर राहत नाही. ते त्याच्या एकट्याचं डोकं असेल असंही मानण्यामध्ये काही अर्थ नाही. या ज्या 5-6 निवडणुका असतील त्यांचेही बोलवते धनी पाकिस्तानला कुठच्या तरी युद्धाला उद्युक्त करणं हे होऊ शकतं. फक्त यावेळची महत्वाची गोष्ट अशी आहे की आजपर्यंत जी भारत पाकिस्तान युद्ध झाली, घोषित किंवा अघोषित, कारण अप्रत्यक्ष युद्ध सततच सुरू असतं ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे गुलजार साहेब जसं म्हणतात की पंजाब आणि काश्मीरनं जेवढी युद्ध पाहिली तेवढी युद्ध भारताच्या कुठच्याही भूभागाने पाहिले नाही. त्याला खूप मोठा संदर्भ आहे. पण यावेळेचं महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की केवळ पाकिस्तान आणि भारत या एकाच बॉर्डरवरती मधल्या युद्ध होणार आहे किंवा याच 2 देशांमध्ये आरमार, हवाई दल आणि पायदळ यांचं युद्ध होणार आहे असं नाही. पाकिस्तानच्या बरोबर वेगळ्या बाजूच्या सीमारेषांवरनं त्यांच्यावरती जे सर्जिकल स्ट्राईक होत आहेत त्याचे बोलवते धनी आणि पाकिस्तान भारताच्या युद्धाचे बोलवते धनी यांचे आपापसात असलेले राजकीय वितुष्ट किंवा मैत्री हे 2024-25 मध्ये फार मोठ्या प्रमाणावरती उघड होत राहील. हे 2024-25चं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तशा एका अर्थाने पाहिलं तर त्याची कुरबूर एका वेगळ्या सीमेवरतीही चालली आहे. म्हणजे युद्ध आणि त्याचे परिणाम हे खरं सांगायचं म्हणजे 2024-25चं महत्वाचं वैशिष्ट्य असेल. केवळ पाकिस्तानमध्येच हे होईल किंवा पाकिस्तानमुळेच हे होईल किंवा भारत पाकिस्तानमध्ये होईल असं नाहीये. तसं आता पाहायला गेलं तर गेल्या 2 आठवड्यामध्ये चीननेही आपल्या कुरबुरी वाढवलेल्या आहेत आपल्या विरुद्धच्या. आज मितीला त्या कागदोपत्री आहेत, उद्या त्याचं एस्कलेशन झालं तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. तुमच्या असं लक्षात येईल की करोना जाहीर झाल्या पहिल्या आठवड्यामध्ये गलवानमध्ये 43 वर्षानंतर भारत आणि चीन यांचं लष्कर हे थोड्या प्रमाणात का होईना, मोजक्या प्रसंगात का होईना, पण एकमेकांना भिडलं होतं. आणि मग त्याच्यानंतर ताबडतोबीने नेपाळ भारत सीमेवरती जी साधी पोलीस चौकी होती तिचं रातोरात लष्करी चौकीमध्ये रूपांतर केलं गेलं. नेपाळमध्ये आता निवडणुका झाल्या नसल्या तरी राजवट नुकतीच बदललेली आहे. परवा जो चीनने चावटपणा केलाय हा त्याचा ट्रिगर असू शकतो का हे पाहावं लागेल. म्हणजे एक साधं गणित सांगू की चीननी अरुणाचलचा काही भाग त्यांच्या नकाशाचा भाग आहे, त्यांच्या राष्ट्राचा भाग आहे म्हणून जाहीर करणं हे गेली अनेक वर्ष होत आहे. अरुणाचलमध्ये नेमकी किती माणसं जातात, कोण माणसं जातात त्याच्यावरती आपल्यापेक्षा चीनचं बारीक लक्ष असतं. ही जुनी गोष्ट आहे. म्हणजे अगदी साधं उदाहरण सांगायचं झालं तर मला वाटतं मागच्या एका आपल्या पॉडकास्टमध्ये आपण हा उल्लेख केला होता की डॉक्टर मनमोहन सिंग जेव्हा आपले पंतप्रधान होते आणि ते अरुणाचलला जायचे होते
तर मनमोहन सिंग त्यांच्या केबिनमधनं पालम एअरपोर्टला पोचायच्या आधी चीननी निषेध नोंदवला होता. आता 4 दिवसापूर्वी चीननं त्याच्या पुढचं पाऊल उचललंय. म्हणजे अगदी माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की एका विशिष्ट काळामध्ये माझ्या व्यावसायिक भूमिकेमध्ये मी अरुणाचलमध्ये 10 वेळा गेलो. तर मला गमतीने तिथल्या वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी विचारलं होतं की आयुष्यामध्ये कधीही तुझा चीनमध्ये जाण्याचा विचार नाही का? म्हणलं काय झालं? म्हणले आमचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे की एका विशिष्ट कालमर्यादेत 10 किंवा 10 पेक्षा जास्त वेळा जर एखादी भारतीय व्यक्ती अरुणाचलमध्ये येऊन गेली आणि नंतर त्यांनी चीनचा व्हिसा अप्लाय केला तर त्याला व्हिसा मिळत नाही. माझा अनुभव आहे तो. आणि आज चीन ज्या वेळेला अरुणाचल मधल्या काही गावांची नावं आम्ही ठरवू ती ठेवा, आमच्या नकाशात ती या नावाने येतात असं सांगतं, हे या मुद्द्याचं किंवा या पातळीचं एस्कलेशन आहे. म्हणजे एका वेळेला इकडनं पाकिस्तान तिकडनं चीन याचा विचार करावा लागेल. आणि हे अशासाठी महत्वाचं आहे भारताच्या दृष्टीने आणि जागतिक अर्थकारणाच्या दृष्टीने की भारताचं आत्ताच्या जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये असलेलं स्थान, आपल्या देशांतर्गत राजकारणामुळे काय एकमेकांवरती धुळवड करायची ती करू देत, परंतु वस्तुस्थिती ही नक्की आहे की 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी भारताचं जे जागतिक अर्थकारणात स्थान होतं त्याच्यापेक्षा आज नक्की सुधारलेलं स्थान आहे. त्यामुळे एखाद्याला दृष्ट लागते असं नव्हे, पण शेवटी आंबे पिकलेल्या झाडावरतीच दगड मारले जातात, कोरांटीच्या झाडावर कोण दगड मारायला जात नाही. अशा वेळेला आपल्या आजूबाजूची जी 4 राष्ट्र आहेत ती 4ही राष्ट्र चीनला अंकित आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. बांगलादेशची सगळी बंदरं चीनच्या या ना त्या ताब्यात आहेत. श्रीलंकेमध्ये सगळ्यात मोठी विदेशी गुंतवणूक चीनची आहे. 3 बंदरं श्रीलंकेची कमर्शियल बेसिसवरती चीनला चालवायला दिलंय. पाकिस्तानला कोणाची मदत आहे हे आपल्याला माहितीये. नेपाळमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे हे आपल्याला माहितीये. त्यामुळे याही घटना 2024-25चं भवितव्य ठरतील एवढं नक्की. 2024-25चं सर अजून एक हायलाइट माझ्या असं लक्षात येत आहे की जगभरामध्ये कोरोनाच्या नंतर जगभरातल्या मध्यवर्ती बँकांनी महागाई जी आली त्याला विरोध करायला व्याजदर वाढवले या ना त्या प्रकाराने. म्हणजे अगदी साधं मी तुम्हाला समरी करून सांगतो की 2019 हे एक अत्यंत उत्तम वर्ष होतं. 2020 कोरोना आला, 2020 मध्ये सरकारने पैसे ओतले, त्याच्यामुळे 2021 मध्ये महागाई आली. महागाईला काहीतरी करावं लागेल म्हणून 2022 मध्ये सेंट्रल बँकांनी व्याजदर वाढवले, कारण 2021 मध्ये इन्फ्लेशन इज ट्रान्झिटरी म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करणं चालवलं होतं. अचानकपणे अनेकांना लक्षात आलं की नाही इन्फ्लेशन तर चिकट आहे, ते तसंच राहत आहे. जगभरामध्ये वाढलेले महागाईचे दर आपण त्या काळात पाहिले. 2022 मध्ये व्याजदर वाढले, 2023 मध्ये व्याजदर ढगात पोचले, थांबले. 2024 मध्ये घट अनुभवायला येईल असा अंदाज होता, परंतु अजून तरी तसं दिसत नाहीये. अर्जेंटिनाचे जे नवीन गृहस्थ आहेत, लीडर, त्यांनी तिथली सेंट्रल बँक फुकून टाकण्याचं आणि त्यांचं चलन हे अमेरिकेचा डॉलर करण्याचा प्रयत्न चालवला आहे, महागाईला कंट्रोल करण्याचं. या सगळ्याच्या बाबतीत काय, कारण तो एक मोठा इव्हेंट असेल. तो इव्हेंट असेल ही गोष्ट नक्की, पण तो जेव्हा होईल तेव्हा इव्हेंट होईल. कारण जे आपण गुंतवणूक क्षेत्रामध्ये विशेषतः शेअर बाजारामध्ये म्हणतो की अशा प्रकारच्या संभाव्यतेवरती मुख्य डेव्हलपमेंट होते आणि मग त्यामुळे प्रत्यक्षात जी घटना जेव्हा घडते त्यावेळेला त्याचा तितका परिणाम जाणवत नाही. तसं काहीसं अर्जेंटिनाच्या तू जे आता उदाहरण दिलंस त्याच्यामध्ये आहे. एक गोष्ट लक्षात घे की अशी चर्चा करणं, अशी घोषणा करणं आणि प्रत्यक्ष अगदी कितीही तुमच्याकडे निर्विवाद बहुमत असलं, 3/4 बहुमत असलं, अगदी 80तल्या 77 जागा तुमच्या असल्या तरी प्रत्यक्षात ते धोरण अंमलात आणणं याच्यामध्ये काही काळ जावा लागतो. इतक्या मोठ्या सहजतेनं ते होतं अशातला भाग नाही. एक गोष्ट लक्षात घे की अर्जेंटिनाने आपलं चलन रद्द करून अमेरिकेचा डॉलर हे मान्य करायचं ठरवलं, तरी सुद्धा ते अमेरिकेच्या आत्ताच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होऊन प्रत्यक्षात नवीन राष्ट्राध्यक्ष शपथ घेईस्तोवर होणार नाही. म्हणजे अजून कमीत कमी 5 ते 6 महिने त्याच्यामध्ये जातील. कारण आत्ता जी अमेरिकेमध्ये सुरुवात आहे ती अमेरिकेमध्ये आत्ता प्रचाराची सुरुवात होते. याच्यानंतर प्रत्यक्ष मतदान होईल, निवडणुकांचे निकाल लागतील आणि जो कोण नवीन राष्ट्राध्यक्ष असेल, बायडेन असू दे किंवा ट्रम्प असू दे, ते होईल. कारण शेवटी अर्जेंटिनानं अमेरिकन डॉलर मान्य करणं आपलं चलन म्हणून
हे जितकं त्याच्यामधला भाग आहे तितकंच अमेरिकेनं असं अमेरिकन डॉलर तिथे वापरू देणं यालाही महत्व आहे. साहजिक कोणीही राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला तर दुसरा एखादा देश आपलं चलन वापरत असेल तर कोण नाही म्हणेल, पण याचा अमेरिकी अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल याचा विचार करावा लागेल. याचं कारण असं आहे की आता मुळामध्ये अर्जेंटिना जेव्हा अशी भूमिका घेते की त्याचं स्वतःचं जे काही आज सार्वभौम चलन आहे ते फुकून टाकू आणि त्याच्या ऐवजी आपण अमेरिकेचा डॉलर घेऊ. याचं कारण असं आहे की या दोन प्रक्रियांमध्ये अर्जेंटिनामध्ये असलेली जी महागाई आहे, अर्जेंटिनामध्ये असलेली जी मालाची कमतरता आहे, त्याचा सगळ्यात मोठा पुरवठादार अमेरिका आहे. मग दरवेळेला ते वाढत्या भावाबरोबरच अर्जेंटिनाची करन्सी आणि अमेरिकेचा डॉलर याच्यामध्ये असलेला परिवर्तनाचा दर किंवा कन्व्हर्जन रेट हा घटक आहे. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांचा कदाचित असा विचार असेल की ही जर व्हायबिलिटी किंवा ही जर व्हेरिएशन घालवली तर निदान काही प्रमाणात तरी मला एकाच गोष्टीचा विचार करायला लागेल, वस्तूचा दरवेळेला असलेला खरेदीचा दर. आणि परंतु याच्यात अर्जेंटिनाचा फायदा असला तरी अमेरिकेचा किती फायदा आहे याच्यावरती अमेरिका हे व्यवहार किती होऊ देईल हे ठरवावं लागेल. मुद्दा पहिला. मुद्दा दुसरा, याचं एक गणित असं आहे की आज अर्जेंटिनाने केलं तसं उद्या दुसरे किती देश करू शकतील याचाही अंदाज अमेरिका नक्की घेईल. कारण अमेरिकन अर्थव्यवस्थेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य हे आहे की अमेरिका जगातली सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था काय की तेलासकट अनेक गोष्टी अशा आहेत की अमेरिका एकाच वेळेला अशा अनेक घटकांचा महत्वाचा उत्पादकही आहे, म्हणजे प्रोड्युसरही आहे आणि महत्वाचा ग्राहकही आहे. म्हणजे तेल याचं उत्कृष्ट उदाहरण आहे की अमेरिका जगातला तेलाचा एक महत्वाचा उत्पादक आहे, पण अमेरिकेचं डोमेस्टिक प्रोडक्शनच इतकं आहे की हे किती करता येईल. हे का म्हणतोय मी हे लक्षात घे की एका अर्थी दुसऱ्या देशाचे नागरिक आपल्या देशात घुसू देण्यातला हा प्रकार आहे. अमेरिका या बाबतीत किती सेन्सिटिव्ह आहे हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे. कॅनडा अमेरिकेला लागू नये, पण कॅनडा आणि अमेरिका याच्यामधली नागरिकांची घुसखोरी किंवा वेळच्या वेळी वेळच्या वेळी म्हणण्यापेक्षा सुद्धा अमेरिकेने त्यांच्या व्हिसाबद्दलचे बदलत गेलेले नियम याच्यामध्ये आणि अर्जेंटिनाने स्वतःचं चलन रद्द करून अमेरिकन डॉलर चलन म्हणून मान्य करणं याच्यामध्ये खूप मोठं साम्य आहे. त्यामुळे केवळ अर्जेंटिना म्हणली म्हणून ते होईल अशातला भाग नाही. वरकरणी हे प्रकरण वाटतं इतकं अमेरिकेच्या फायद्याचं आहे की नाही याचा पूर्ण विचार केला जाईल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामुळे नेमका अमेरिकी अर्थव्यवस्थेवर किती परिणाम होईल. अमेरिका जगाला सल्ले देत कितीही असली किंवा अमेरिकेच्या साठी IMF वर्ल्ड बँकेसारख्या कितीही संघटना वेगवेगळे नियम करत असले तरी आज परिस्थिती 2000 सालच्या आधीच्या काळासारखी राहिलेली नाही. आता कितपत या अमेरिकी अर्थव्यवस्था, IMF, वर्ल्ड बँक, त्यांची सँक्शन्स यांचा परिणाम होत नाही याचं महत्वाचं कारण असं आहे की अगदी भारता एवढा नसला तरी सुद्धा किंवा भारताच्या अंतर्गत बाजारपेठे एवढा नसला तरी जागतिक बाजारपेठेमध्येही आज ई पेमेंट्सचं प्रमाण वाढायला लागलंय. एका वेगळ्या स्वरूपामध्ये बार्टर एक्सचेंजचं प्रमाण वाढायला लागलंय. म्हणजे जसं आपण रशियाकडनं तेल घेताना म्हणलं की दरवेळेला मी तुला डॉलरमध्ये किंवा करन्सीमध्ये वस्तू पेमेंट नाही करणार, पेमेंट नक्की करणार, पण मग भारतीय वस्तूत करीन, भारतीय सेवात करीन. मला असं वाटतं की काही प्रमाणामध्ये अर्जेंटिना ज्या वस्तू अमेरिकेला देऊ शकतं आणि अमेरिकेला ज्याची गरज आहे दोन्ही दृष्टिकोनातून असा विचार करून ते काम करावं लागेल. हा पहिला मुद्दा. पण या घटनेकडे लक्ष अशासाठी ठेवावं लागेल की त्या निमित्तानं अमेरिका आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे येणाऱ्या काळात कसं बघते याचा तो सिग्नल असेल. आणि मग कारण हे जे काही भलंबुरं होईल त्यातनं अनेक देश असे निर्णय घेऊ शकतात का हा विचार करावा लागेल. आणि अमेरिकेला हे करण्यामध्ये एका वेगळ्या कारणासाठी इंटरेस्ट असेल. म्हटलं तर तो इमोशनल इश्यू आहे, म्हटलं तर तो इकॉनॉमिकल इश्यू आहे. आशुतोष, तुला माहिती आहे की जगामध्ये काही ज्याला आपण बास्केट ऑफ सिलेक्टेड करन्सी असं म्हणतो त्याच्यामध्ये डॉलरचं, अमेरिकी डॉलरचं प्रचंड मोठं महत्व आहे. परंतु पेट्रोल बाजारामध्ये अमेरिकन डॉलरची मागणी वाढली कारण जेव्हा अनेक देश अगदी भारतासहित गल्फ कंट्रीमधनं पेट्रोलचे इम्पोर्ट करायचे, आयात करायचे, त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना त्या ते पेमेंट हे पेट्रोल अमेरिकन डॉलरमध्ये करावं लागत होतं कारण गल्फ कंट्री दुसरी कुठचीही फॉरेन करन्सी स्वीकारत नसत आणि गल्फ कंट्रीची जी करन्सी आहे त्याच्यात आपल्याला कोणाला इंटरेस्ट नव्हता. त्यामुळे अमेरिकन डॉलरला एक विशिष्ट ठराविक मोठ्या प्रमाणावरची मागणी होती आणि त्यामुळे केवळ आपल्या देशात नव्हे
पण जगभरामध्ये अमेरिकन डॉलरचा उल्लेख अनेकदा पेट्रो डॉलर असा केला गेला. हो, गेल्या काही वर्षात गल्फ कंट्रीजच्या बरोबरीने इतर देशांकडनं तेलाची आयात वाढली. या ना त्या प्रकारच्या निर्बंधांमुळे अमेरिकन डॉलर हे चलन रशियाला तर चालतच नाही, वापरताच येत नाही त्यांना. त्यामुळे भारतासहित अनेक आशियाई देशांमध्ये पेट्रो डॉलर हा शब्द बंद झाला. अशा वेळेला अर्जेंटिनाने केलं तर अमेरिकन डॉलर बद्दलचं परफॉर्मन्स पेक्षा सुद्धा परसेप्शन म्हणून मन सकारात्मक होईल, म्हणून कदाचित अमेरिका त्याला देऊ शकेल. फक्त स्वतःचे, कारण मुळातच अमेरिकेमध्ये सुद्धा आता अर्थव्यवस्थेचा ट्रेंड बदलतोय, कारण तिथल्या व्होटर्सचं एज बदलतंय, व्होटर्सची डिमांड बदलतीये आणि टेक्नॉलॉजीमुळे याच्यामध्ये खूप मोठा फरक होतोय. हा घटक लक्षात घ्यावा लागेल. पण ही घटना, कारण तू अयाना त्या स्वरूपात हा प्रश्न विचारशील याची खात्री होती आणि म्हणूनच मी पहिल्या प्रश्नामध्ये याचा समावेश केला होता. पण ह्या घटनेकडे लक्ष ठेवावं लागेल. पण त्याची प्रत्यक्ष घोषणा आणि कृती व्हायला अजून 4 ते 5 महिने कमीत कमी जातील असं मला स्वतःला वाटतं. जगाच्या राजकारणामध्ये सर, मी एक इतिहास जेव्हा बघत होतो या सगळ्या आपल्या बोलचालीसाठी, माझ्या एक लक्षात आलं की पहिलं महायुद्धामधून दुसरं महायुद्ध सुरू झालं. माझा शॉर्ट मध्ये प्रश्न असा आहे की दुसऱ्या महायुद्धामधून जर तिसरं महायुद्ध सुरू होण्याची तयारी आहे असं जर मी म्हणायची हिंमत केली तर मला इस्रायलच आठवतो. आणि आता आपण बोलतो आहोत त्यावेळेला बारीक सारीक तिथे कुरबुरी सुरू झालेल्या आहेत. 8 तारखेला इस्रायलच्या टेम्पल माउंट मध्ये, जेरुसलेम मध्ये एक मोठी पूजा ठेवलेली आहे आणि ती होऊ नये यासाठी इराण असेल किंवा आसपासचे प्रसंगी जॉर्डन सारखे देश देखील हातात शस्त्र घेऊन तयार बसलेले आहेत. इराणचा मॅटर थोडासा मी असा म्हणतो की पाकिस्तानची एक बारीकशी सीमा इराणशी पण जोडली जाते. त्याचा झटका आपल्यालाही बसेल का? कारण इराण हा एकेकाळचा आपला क्रूड ऑइल सप्लाय करणारा देश होता. अमेरिका इराणच्या सफिशियंट विरोधात आहे. एकमेकांशी शिवीगाळ, मारामाऱ्या, भांडाभांडी होणार आहे. आणि इस्रायल ज्या भागात येतो त्या रेड सी मधून आपलं येणारं इम्पोर्ट पण आहे. अशा अनेक साऱ्या अर्थाने हा मॅटर आपल्याला 2024-25 मध्ये इफेक्ट करेल का? तुमचा व्ह्यू? कोणत्याही परिस्थितीत करेल. तू म्हणतोयस तसं 8 तारखेला युद्ध सुरू झालं आणि त्याची परिणिती तिसऱ्या महायुद्धात झाली तरीही करेल, आणि असं काही झालं नाही तरीही करेल. याचं कारण सांगतो. तुझ्या प्रश्नाच्या पूर्वार्धामध्ये तू असं म्हणलास की पहिल्या महायुद्धाच्या निकालामध्ये दुसऱ्या महायुद्धाची बीजं होती, 2000% होती. कारण पहिलं महायुद्ध संपताना अमेरिका, इंग्लंड यांनी, म्हणजे या मित्र राष्ट्रांनी ज्या पद्धतीने जर्मनीशी करारमदार केले, ते करारमदार जर्मनी सारख्या स्वाभिमानी राष्ट्राला जरा सुद्धा पेलवले नव्हते. त्या अपमानाला फुंकर घालत 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 हिटलर जर्मनीमध्ये सर्व सत्ताधीश झाला. हे अत्यंत उघड आहे. विल्यम शिररचं जे राईज अँड फॉल ऑफ थर्ड राईश आहे त्याच्यामध्ये आता फार सुंदर वर्णन आहे. पण त्याचबरोबरीनं 1918 ते 1938 या 20 वर्षाच्या काळामध्ये झालेली एक घटना लक्षात घेऊ की त्या दृष्टिकोनात म्हणजे केवळ तो अपमान असं एक परसेप्शनचं, मानसिक, भावनिक हे कारण नव्हतं. शेवटी युद्ध आणि निवडणुका याच्यामध्ये भावनिक घटकच महत्वाचे ठरतात, हे नितांत सत्य आहे. आणि जगातल्या अनेक देशांमध्ये अर्थकारण गॅटवरनं आपल्याकडे निवडणुका झालेल्या नाहीत. आपल्याकडे राम मंदिरावरनं निवडणुका झाल्या. मी चूक बरोबर काही म्हणत नाही, मला थोडक्यात तितकंच म्हणायचं आहे की युद्ध आणि निवडणुका या भावनिक घटनांवरती जास्त घडतात. युद्ध आणि निवडणुका या घटना कधीही फारशा आर्थिक घटकांवर घडत नाहीत, पण त्यांना कुठे ना कुठेतरी आर्थिक ही पार्श्वभूमी असते. आणि हे लक्षात ठेवूनच तुमच्या असं लक्षात येईल की 22 जानेवारीला अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर तिथे ते गणित थांबलं नाही. त्या दृष्टिकोनातनं त्याच्या आधी आणि नंतर ज्या पद्धतीनं अयोध्येचं आपण रिलिजियस टुरिझम म्हणून मार्केटिंग करतोय त्याचं गणित हे आहे. मी चांगल्या अर्थी हे उदाहरण देतोय, त्याचं वाईट अर्थीचं उदाहरण हे पहिलं आणि दुसरं महायुद्ध आहे. म्हणजे कसं ते सांगतो. तुझ्या असं लक्षात येईल की 1929 साली मध्ये एक आर्थिक महामंदी आली या 2 महायुद्धांच्या. आणि जगातल्या अनेक अर्थतज्ञांचं मत असं आहे की 1926, 1927, 1928 या 3 वर्षामध्ये जर्मनीने हिटलरच्या नेतृत्वाखाली
इतक्या वेगानं स्वतःचं औद्योगिक उत्पादन वाढवलं. म्हणजे त्यावेळची आकडेवारी असं सांगते की 1925 साली 26 साली 1925 साली जर जर्मनीचं आर्थिक उत्पादन 50 असेल तर ते 26 साली 100 झालं, 27 साली 200 झालं आणि 28 साली 400 झालं. यातनं युरोपियन अर्थव्यवस्थेचा, ज्याला आपण बॅलन्स म्हणतो, प्रतिभा केंद्र म्हणतो, प्रभाव केंद्र म्हणतो, ते बदललं. आणि त्यात 1949 आणि दॅट वॉज अ ट्रिगर की हे जर वेळीच काय म्हणतो तसं आवाक्यात आणलं नाही तर जर्मनी वेगळ्या अर्थी आपल्याला डोईफोड होईल. आणि हे हिटलरच्या डोक्यात होतं हे अगदी उघड आहे. त्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या पहिल्या टप्प्यामध्ये जेव्हा काही युरोपियन राष्ट्र जर्मनीला शरण गेली किंवा यानं प्रभावानं शरण आणली, त्यातल्या काहींचे करारमदार मालगाडीच्या ज्या डब्यात अपमानकारक अटींवरती जर्मनीला पहिल्या महायुद्धाच्या अखेरी सह्या कराव्या लागल्या, त्याच डब्यात तसेच करार हिटलरनं करून युरोपियन देशांना शरण आणलं होतं. आणि त्यातनं तो शेवटचा हिरोशिमा नागासाकीचा प्रसंग घडला. ही जी पार्श्वभूमी आहे त्याची सिमिली आत्ताच्या इस्रायलमध्ये आहे. कारण एक गोष्ट लक्षात घे की दोन्ही बाजूचा एक वेगळा समर्थक हा अमेरिका आहे. हो. आणि अमेरिकेची आजपर्यंतची आंतरराष्ट्रीय अर्थकारणातली आणि राजकारणातली भूमिका अशी आहे, 1900 पासून 2024 मध्ये अमेरिका अनेक युद्धात सहभागी होते, पण त्यातलं एकही युद्ध एकाही तासासाठी अमेरिकेच्या स्वतःच्या भूमीवरती घडलेलं नाही. म्हणजे अमेरिकेच्या ट्विन टॉवरवरती झालेला दहशतवादी हल्ला सोडला तर अमेरिकेनं आपल्या भूमीवर युद्ध होऊ दिलेलं नाही. तो परस्पर दोन कोंबड्या झुंजवतो. त्यांनी दोन्ही कोंबड्यांना छुपा किंवा प्रकट पाठिंबा दिलेला असतो, कारण त्यांचं युद्ध ही अमेरिकेची आर्थिक गरज आहे. हो. अमेरिकन अर्थव्यवस्थेचा 30% जास्त भाग हा डिफेन्स एक्सपोर्टहून येतो. त्यामुळे आपल्यासाठी डिफेन्स ही देशाच्या संरक्षणाची आवश्यकता आहे. दोन राष्ट्र एकमेकात लढत राहणं ही अमेरिकन अर्थव्यवस्थेची गरज आहे. आणि तुझ्या असं दुसरा एक लक्षात घेण्याजोगा घटक असा आहे की तुझ्या असं लक्षात येईल की अमेरिका दुसऱ्या दोन राष्ट्रांना झुंजवते. हा प्रकार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक झाल्यानंतरच्या 12 ते 18 महिन्यात होतो, असा गेल्या अनेक वर्षांचा इतिहास आहे. हे म्हणजे गणित म्हणून पाहिलं तर ही वेळ जुळते, वेळ म्हणून पाहिलं तर ही वेळ जुळते, आर्थिक गरज म्हणून पाहिलं तर ही वेळ जुळते, आणि राजकीय गरज म्हटलं तर ही वेळ जुळते. तू मगाचा जो इराणचा उल्लेख केलास तो एका वेगळ्या अर्थी महत्वाचा आहे. इस्रायल आणि हमासची जी पहिली मारामारी सुरू झाली त्याच्यावरनं मध्येच इस्रायल जे पडतं धोरण घेते याचं कारण असं आहे की रशिया म्हणजे ती रशियाची कोंडी करायची, रशिया युक्रेन वॉरला मध्ये रशियाची कोंडी करायची, याचं प्रत्युत्तर म्हणून तर इस्रायल आणि हमास हे युद्ध वाढवलं जात नाहीये ना याचा विचार करू. कारण रशियन तेल जे जर्मनीमध्ये आणि युरोपमध्ये पाईपमधनं जातं, तो पाईपलाईनचा रोड त्या इराणच्या तू म्हणलास त्या चिंचोळ्या भूभागातनं जातो, हा योगायोग नाही. आणि इस्रायल हा देश असा आहे, प्रचंड स्वाभिमानी देश आहे, प्रचंड काय म्हणतो तसं खुनशी म्हणत नाही मी, जिद्दी म्हणेन. कारण शेवटी काय असतं, तुम्ही कुठच्या बाजूनी बोलता याच्यावर ते अवलंबून असतात. म्हणजे अगदी परवाच मी आणि विनायक आष्टे यांनी माझ्या युट्यूब चॅनलवरती, चंद्रशेखर टिळक या युट्यूब चॅनलवरती एक व्हिडिओ रिलीज केलाय की गुंतवणूक एक ग्रहगती म्हणजे पत्रिका भविष्य आणि त्याची सामाजिक आर्थिक राजकीय परिस्थिती. त्याच्यात मी म्हटलंय तसं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की इस्रायल हा देश असा आहे की साधे त्यांच्या म्युनिक ऑलिम्पिक मध्ये 12 खेळाडू मारले गेले. म्हणजे हे चुकीचंच आहे, मी साधं म्हणतोय, तुलनेनं साधं म्हणतोय. पुढची 18 वर्ष मोसाद ही त्यांची जी गुप्तहेर संघटना आहे याला कामाला लावून त्यांनी संबंधित गुन्हेगार शोधून काढले आणि सगळे गुन्हेगार, आज ज्याला आपण सर्जिकल स्ट्राईक म्हणतो, तो सर्जिकल स्ट्राईक एक राष्ट्र दुसऱ्याच्या भूभागावर करतं, यांनी एक राष्ट्र दुसऱ्या व्यक्तीवर हल्ला करतं अशा पद्धतीने सर्जिकल स्ट्राईक केलाय. आणि शेवटचा माणूस मारला तेव्हा म्युनिक ऑलिम्पिक पासून 18 वर्ष होऊन गेली होती. इतका जिद्दीने पाठपुरवठा करणारा देश आहे. इराण आणि इस्रायल, हमास आणि इस्रायल यांचे संबंध अगदी वेगळे आहेत. तो जसं वीणा गवाणकरनी गोल्डा मायरचं चरित्र लिहिलंय त्याच्यामध्ये लिहिलंय तसं. तर गोल्डा मायर विषयी इस्रायलमध्ये असं म्हटलं जायचं की अमेरिका एकाच वेळेला आम्हाला विरोध करेल आणि अमेरिकन नागरिक त्याच वेळेला आम्हाला मदत करतील. मला वाटतं हे वाक्य आत्ताच्या इस्रायल अमेरिका संबंधाचं पुरेसं बोलकं वर्णन.
या आपण आता शेवटच्या भागाकडे येतोय सर. एकूण काय तुमचं म्हणणं आहे? आता शेवटचे 10-5 मिनिटं बाकी आहेत. तुमचं काय व्ह्यू आर्थिक वर्षाविषयी? माझा व्ह्यू असा आहे की ही युद्धाची पार्श्वभूमी आहे, ही गोष्ट खरी. यातली काही युद्ध प्रत्यक्षात होतील, काही युद्ध प्रत्यक्षात होणार नाहीत, नुसती हवाच होईल. याचं कारण असं आहे की एकंदरीतच युद्ध जर एक ग्लोबल इकॉनॉमी म्हणून पाहिलं तर फारसं परवडणारं गणित नसतं. आणि कितीही नाही म्हटलं तरी करोना नुकताच होऊन गेलाय. करोनाचा तो काही जो अपेक्षित अनपेक्षित झटका होता त्यातनं अनेक देश नुकतेच बाहेर येत आहेत. शेवटी युद्ध सुद्धा तुम्हाला सहन करण्याची तुमच्या अर्थव्यवस्थेमध्ये, तुमच्या समाज व्यवस्थेमध्ये, तुमच्या राज्य व्यवस्थेमध्ये ताकद असावी लागते. त्यामुळे दीर्घकाळ युद्ध सहन करण्याची ताकद आता कोणाच्यात नाहीये. माझी गरज म्हणून मी युद्ध निर्माण करू शकतो, पण निर्माण सुरू ठेवणं परवडत नाही. तुमच्या असं लक्षात येईल की दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा जर्मनी एका टप्प्यापर्यंत जिंकत होती, पण नंतरच्या महत्वाकांक्षेपोटी जेव्हा ते रशियात घुसले तिथे युद्ध समाप्त होत आलं. करोनानी आज अनेक अर्थव्यवस्थांची परिस्थिती त्या टप्प्यावरची केली आहे. किंवा जसं आपण म्हणतो की नेपोलियनचं सैन्य परत जाताना जास्त युद्ध हरलं होतं, तशी आज अनेक अर्थव्यवस्थांची स्थिती आहे. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर युद्धाची चर्चा होईल, पण युद्धाच्या घटना घडणार नाहीत. पहिली गोष्ट, निदान लष्करी युद्धाच्या. याचं कारण असं आहे की आपण जरी आत्ताच्या या भागामध्ये युद्धांच्या इतक्या चर्चा केल्या तरी एखादा देश आपल्या ताब्यात घेऊन तो चालवणं असा काळ आता उरलेला नाही. त्यापेक्षा त्याच्या आर्थिक नाड्या टाईट करत जाणं होतं. त्यामुळे 2024-25 वर्षामध्ये लष्करी युद्धांपेक्षा आर्थिक युद्ध जास्त होतील. पहिल्या किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर जशी ट्रेड सँक्शन्स आली तशी ट्रेड सँक्शन्स येणार नाहीत, पण आपापसात व्यवहार करायचे. म्हणजे जसं करोनाच्या काळामध्ये फायझरनं केलं की करोनाचं औषध अमेरिकेला एका भावानी, भारताला भलत्याच भावानी, अशा पद्धतीचा फेव्हरिटिझम, प्रेफरन्सेस, प्रिज्युडायसेसचा काळ जास्त होईल. तू जो व्याजदराचा उल्लेख केलास ते व्याजदर सतत चढे ठेवणं कुणालाच परवडणारं नसतं. माझा स्वतःचा एक अंदाज असा आहे की ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 नंतर जगातल्या 5-6 महत्वाच्या देशांमध्ये व्याजदरामध्ये कमतरता होईल. त्यामुळे मी माझ्या गुंतवणुकीच्या ऑनलाईन सेशनमध्ये अनेकदा गमतीने म्हणतो की रिटायर माणसाला ज्याला एका विशिष्ट उत्पन्नाची सवय करायची आहे असे त्यांनी इन्कम रिलेटेड इन्स्ट्रुमेंटची इन्व्हेस्टमेंट ह्या 2 महिन्यात करून घ्यावी, हे म्हणण्याचं कारण ते आहे. तिसरं महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्यायला पाहिजे की एकंदरीतच 2024-25 मध्ये ह्या सगळ्या निवडणुकांचा परिणाम म्हणून असेल किंवा इतरही अनेक कारणांमुळे असेल, एका दृष्टिकोनातून इंटरनॅशनल करन्सीज हा प्रकार कमी होत जात किंवा माझी इंटरनॅशनल करन्सी ऍक्सेप्टेबिलिटी हा प्रकार कमी होत जात. इलेक्ट्रॉनिक पेमेंट्स आणि ज्याला आपण सिमलेस पेमेंट म्हणतो हा प्रकार जास्त होईल. एक महत्वाची गोष्ट अशी होईल की भारतीय भांडवल बाजाराकडे, इंडियन कॅपिटल मार्केटकडे येणाऱ्या पैशाचं जो प्रमाण आहे ते प्रमाणही वाढेल आणि हे देणारे देशांची संख्याही वाढेल. आणि याचा सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे आपण पूर्वीच्या एका पॉडकास्टमध्ये T+0 वरती केलं होतं. पुढच्या 2 ते 3 महिन्यांमध्ये T+0 खूप मोठ्या प्रमाणावरती सेटल होईल. त्यामुळे आता जे काही प्रमाणामध्ये केवळ पार्किंग ऑफ फंड्स म्हणून भारतीय बाजाराकडे बघितलं जातं ते पार्किंग ऑफ लिक्विड फंड्स म्हणून पाहिलं जाईल. आणि लिक्विड फंडमुळे ऑटोमॅटिकली त्याची मुवमेंट दोन्ही बाजूची बाय आणि सेल अशी वाढल्यामुळे इंडियन करन्सी आणि विशेषतः डिजिटल रुपया याचं महत्व वाढेल. म्हणजे मला स्वतःला आश्चर्य वाटणार नाही की जर करन्सी मार्केटमध्ये डिजिटल रुपया मे बिकम वन ऑफ द इम्पॉर्टंट प्लेअर ऍज फार ऍज द ट्रेडिंग व्हॉल्युम्स आर कन्सर्न. धन्यवाद सर, तुमचं अत्यंत आभार की तुम्ही या अत्यंत शॉर्ट नोटीसवर आलात, तुमचं व्ह्यू तुम्ही मांडले आणि या आर्थिक वर्षामध्ये तुम्हाला जाणून घ्यायला मला आवाज ब्रेक होतोय आशुतोष, आवाज ब्रेक होतोय. हो, मला सर तुमचा व्ह्यू जाणून घ्यायला फार आनंद वाटला. धन्यवाद. असेच येत राहा. आज पुरतं इथे थांबतो. धन्यवाद.